श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मैदा घेतलेला आहे बरं का. 1 किलो मैदा आहे, पांढरे तीळ आणि ओवा आहे. काय बनवणार आहोत हे व्हिडिओमध्ये पुढे जाऊन तुम्हाला समजणारच आहे. आणि हे आहे जिरे पावडर बरं का, कारण की जिरे कितीही बारीक वाटायचे म्हणले ना तरीही ते थोडेसे मोठे राहतातच. त्यामुळे मग जिऱ्याची डायरेक्टली पावडर घेतलेली आहे. 1-1.5 चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आणि किंचित हळद टाकलेली आहे. हळद जास्त टाकायची नाही आहे. आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि ही कस्तुरी मेथी थोडीशी हातावरती चोळलेली आहे आणि टाकलेली आहे. आता व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे, जी की कलरची असते ना, आणि थोडासा तिला तिखटपणा असतो तीवाली. आता 1 वाटीभर जे आहे ना ते तेल गरम केलेलं आहे. कडकडीत तेलाचं मोहन करून ह्यामध्ये टाकलेलं आहे. व्यवस्थित चम्मचाने अगोदर मिसळून घ्यायचे आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित मिसळून मग थोडं थोडं पाणी घालून अंदाज घेत घेत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असा हा गोळा बनवायचा आहे. हा अगदी पातळ बनवायचा नाही आहे, थोडासा घट्टसरच बनवायचा आहे. आणि मस्त असं ह्याला झाकून ठेवायचं एक अर्ध्या तासासाठी. त्या अर्ध्या तासासाठी ठेवल्याच्या नंतर एकदम छान फुलून येतो हा मैदा. आणि त्यानंतर ह्याला काही पिठी वगैरे लागत नाही बरं का. डायरेक्टली आपण ह्याला पोळपाटावरती घ्यायचे आणि लाटायचे. लाटताना मात्र अगदी पातळ 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 झरझरीत आपल्याला लाटी लाटायची आहे. अगदी पातळ, तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटा. कारण की तुम्ही जेवढी ह्याची पारी पातळ लाटाल ना तेवढी तुमची खारी शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे बरं का. खाऱ्या शंकरपाळीचा व्हिडिओ आहे, अजून मी सांगितलंच नव्हतं ना व्हिडिओ कशाचा आहे ते. एकदम पातळ बघा, मी दाखवलं ना तुम्हाला. अशी जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आणि त्यानंतर मग हिला कट करून घ्यायची. तुम्हाला अगदी छोटी छोटी हवी असेल चौकोनी, जशी की आपली शंकरपाळी असते, तर तसे काप केले तरीही चालतील. पण मी मात्र ह्याचे जराशे मोठे मोठे काप करणार आहे. का तर ही शंकरपाळी जरा चहामध्ये बुडवून अशी डुबुक डुबुक 1-2 वेळा चहात बुडवून एक एक घोट चहा पिण्याबरोबर जो आनंद मिळतो ना, तर छोट्या छोट्या चिंगळूमध्ये नाही भेटत. म्हणून मग हिला मी असे मोठे मोठे कापलेलं आहे बरं का. आणि एक कढईमध्ये तेल तापायला ठेवले. कडकडीत तेल तापून घ्यायचे. कडकडीत तेल तापल्याच्या नंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे. मग पुन्हा त्या गॅसला बारीक मोठं करत बसायचं नाही, एकसारखा गॅस ठेवायचा आहे. आणि जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्या टाकायच्या आहेत आणि मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. बिस्किटाचा कलर येऊच तोपर्यंत खरपूस असा. काय मस्त कलर आलाय बघा आणि काय सुंदर झाली, आणि जेवढी सुंदर तेवढीच चविष्टही झालेली आहे. अशा प्रकारे खारी शंकरपाळी ही तयार आहे. चला तर मग तुम्ही काय करताय, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा, शेअर करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.